आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह कुणाचं यावर मंगळवारपासून म्हणजे उद्यापासून निवडणूक आयोगात सुनावणी सुरू होते। धनुष्यबाण चिन्ह हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं की बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। गेल्या मंगळवारी यावर दोन्ही बाजूकडून निवडणूक आयोगात जोरदार युक्तिवाद झाले होते। उद्धव ठाकरे यांचं पक्षप्रमुख पद बेकायदेशीर असल्याचा दावा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून करण्यात आला, तर सर्वोच्च न्यायालयातील सत्ता संघर्षावर निर्णय होईपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नये अशी मागणी ठाकरेंच्या पक्षानं निवडणूक आयोगाच्या सुनावणी दरम्यान केली होती। नेमकं उद्याला काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। दरम्यान आतापर्यंत काय काय झालं यावर पण एक धावती नजर टाकूयात। 25 ऑगस्टला घटनापीठ ठाकरे आणि शिंदेंच्या पक्षाकडून दावे करण्यात आले। घटनापीठाच्या समोर 6 सप्टेंबरला संबंधित सर्व प्रकरणाची एकत्रित सुनावणी घेण्याचा निर्णय झाला। 27 सप्टेंबरला उद्धव ठाकरे गटाचा अर्ज फेटाळत खरी शिवसेना कोणाची याचा निर्णय निवडणूक आयोगाकडे होईल आणि त्याकरता सुनावणीसाठी प्रतिबंध नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं। पुढे 4 ऑक्टोबरला धनुष्यबाण चिन्हासाठी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची केंद्रीय निवडणूक आयोगात एक याचिका दाखल झाली। 7 ऑक्टोबरला चिन्हावर हक्क सांगणारी कागदपत्र दोन्ही राजकीय पक्षाकडून सुपूर्द करण्यात आली। 8 तारखेला दोन्ही पक्षांना शिवसेनेचं नाव आणि निवडणूक चिन्ह न वापरण्याच्या निवडणूक आयोगाच्या सूचना स्पष्टपणे देण्यात आल्या लेखी स्वरूपात। 11 ऑक्टोबरला अंधेरीच्या पोटनिवडणुकीसाठी दोन्ही पक्षांना स्वतंत्र निवडणूक चिन्ह बहाल करण्यात आलं, नाव बहाल करण्यात आलं। पुढे 9 डिसेंबरला ठाकरेंच्या पक्षाकडून 20 लाख सदस्यांची प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली, तर शिंदेंच्या पक्षाकडून 10,30,000 प्रतिज्ञापत्र सादर केली गेली। अकरा डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयात दोन्ही पक्षांचा युक्तिवाद जोरदार झाला आणि 10 जानेवारीला फेब्रुवारीपासून सलग सुनावणी होईल असं स्पष्ट करण्यात आलं। तीन लाखाच्या वर ॲफिडेव्हिट शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून केलेले। त्यानंतर जवळजवळ 20 लाख सदस्य, 20 लाखाच्या वरती सदस्य नोंदणी ही त्या ठिकाणी इलेक्शन कमिशनरकडे सबमिट केलेली आहे। त्यांनी फक्त त्या ठिकाणी 3 लाखाच्या आसपास त्या ठिकाणी नोंदणी केलेली आहे, ती पण फॉर्मेटमध्ये नाही, परंतु शिवसेनेने केलेली नोंदणी जी आहे ती फॉर्मेटमध्ये आहे, जी इलेक्शन कमिशनरला जशी पाहिजे तशी त्या पद्धतीने त्यांनी केलेली आणि म्हणून हा रिझल्ट समोरच आहे, डोळ्यासमोर। आता आम्हाला अपेक्षा आहे आमचे चिन्ह जे धनुष्यबाणाचं आहे ते होईल आणि धनुष्यबाणाच्या चिन्हाचा निर्णय झाला का नावाचं पण होईल, त्यामुळे काय काळजी करायचं कारण नाही। आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि आशा आहे आणि ते दोन्ही कामं उद्या होऊन जातात। आमचा आत्मविश्वास पण तेवढाच आहे, आमच्याकडे मेजॉरिटी आहे, आमच्याकडे संख्याबळ आहे आणि त्याच्यावरती आम्ही सांगतोय। तिकडे ओबीसी राजकीय आरक्षणाच्या संदर्भात उद्या सर्वोच्च न्यायालयात एक महत्त्वाची सुनावणी होणार आहे। सरन्यायाधीश डॉक्टर धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती PS नरसिम्हा यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठापुढे ही सुनावणी होईल। राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेत। यात महानगरपालिका, नगरपरिषदा, पंचायत समित्या यासह विविध निवडणुकांचा समावेश आहे। ओबीसी राजकीय आरक्षणावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे आणि त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या। आता उद्या म्हणजे मंगळवारी होणाऱ्या सुनावणीत न्यायालय काय निर्णय देतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। आता राजकीय आखाड्यानंतर वळूयात कुस्तीच्या आखाड्याकडे। महाराष्ट्र केसरीच्या पंचांना धमकावणाऱ्या पोलीस शिपायाच्या विरोधात पुण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे पंचांना धमकावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या विरोधात पुण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अर्थात तुर्तास हा गुन्हा अदखलपात्र आहे, मात्र ज्या पद्धतीचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला किंवा पंचांना फोन करण्यात आले ते पाहता पुण्यात संबंधित पोलिसाच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे।
महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील पंच मारुती सातव यांना धमकी देण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. याची ऑडिओ क्लिप न्यूज 18 लोकमतच्या हाती आले. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलंय. हा वाद आणखीन वाढत जाण्याचीच शक्यता दिसते. पाहूयात एक खास रिपोर्ट. महाराष्ट्र केसरीची सिकंदरची कुस्ती वादात. पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा सिकंदरला फटका. पंच मारुती सातव यांना पोलिसाची धमकी. महाराष्ट्र केसरीतल्या माती गटातल्या फायनलची कुस्ती वादात सापडली आहे. पैलवान महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख यांच्यातल्या कुस्तीच्या वेळेला महेंद्र यांना चुकीचे गुण दिल्याचा आरोप पंच मारुती सातव यांच्यावर करण्यात आलाय. या संदर्भातला एक व्हिडिओ सुद्धा समोर आलाय. या कुस्तीत पंचगिरीचा फटका बसल्याची कबुली सिकंदर शेखनं दिली आहे. ज्युरीनं आम्ही दात मागितलेली होती, तेव्हा आम्हाला फ्रंट साईडचा व्हिडिओ दाखवण्यात आला आणि जेव्हा आमचा कोच बोलला की 4 पॉईंट नाही आहे, तेव्हा कोचला आम्हाला आमचं काही बोलू दिलेलं नाही. तिथून माघारी हे करण्यात आलं. दुसरीकडे या कुस्तीमध्ये पंचांचं काम करणाऱ्या मारुती सातव यांना पोलीस कर्मचारी असलेल्या संग्राम कांबळे यानं धमकी दिल्याचा ऑडिओ चांगलाच व्हायरल झालाय. हॅलो हॅलो. हा कोण मारुती सातव पंच बोलताय काय? हो बोला की. तुम्हाला मुलगा आहे का मुलगी आहे? मुलगा आहे. त्या मुलग्याच्या डोक्यावर हात घेऊन शपथ घेऊन सांगा की तुम्ही दिलेलं हा. न्यायदान योग्य आहे होतं का चुकीचं होतं. कांबळे पैलवान. वस्ताद तुम्ही मी- इतके दिवस ऐका, पंचगिरी ऐका, करताय. ऐका सांगतो ऐका. आता आमचं ऐकायचं तुम्ही. तुमचं ऐकलं, काल बघितलं निर्णय किती दिला बर. तुम्ही. तो हा निर्णय दिला तो चुकीचा दिला तुम्ही. पहिली गोष्ट दबावाला हा. बळी पडून दिलेला आहे. हे पण सगळ्यांना कोणाच्या तुम्ही दबावाला? मान्य करा. कुणाच्या दबावाला? कुणाच्या बापाला ते घाबरत नाही मी. कुणाच्या बाबाला घाबरताय ते सगळ्यांना बघितलंय, जगानं बघितलंय. योग्य अहो, नाही पंचगिरी करायची तर योग्य पद्धतीने केली पाहिजे होती तुम्ही. पण तुम्ही दबावाला बळी पडून तो निर्णय दिला. जिथं 2 पॉईंट कांबळे होतं तिथं पैलवान, 4 पॉईंट दिलं तुम्ही. तुम्हाला मला एवढ्या ते- वर्षाचा एक्सपिरियन्स पंच आहे तुम्ही आणि तुम्ही जर अशी चूक करताय त्या पैलवाना सिकंदरवर किती मोठा अन्याय झाला हे तुम्हाला दिसलं नाही का सांगा. कुस्तीच्या वेळी पंचांच्या चुकीच्या निर्णयानं सिकंदरवर अन्याय झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केलाय. ह्याच पैलवानाला नाही, कुठल्याही महाराष्ट्रातल्या कुठल्याही पैलवानाला खेळायची ताकद आहे त्याची आता सध्याला. आता आव्हान आहे त्याचं. कुठं बी कुणी बी महाराष्ट्रात तर कोण खेळतच नाही सोडा आता. आणि खेळणार असलं तर बी खेळायला तयार आहे आतासुद्धा. एवढी विनंती आमची की आमच्यावर अन्याय हितनं होऊ नये पुढं. आणि झालाही आता हे तुम्ही निभरून काढा आमचा अन्याय. सिकंदर महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदार होता. पंचांच्या वादग्रस्त गुणांमुळे सिकंदरचा पराभव झाल्यानं कुस्तीप्रेमींना चटका लागलाय. पंचांचा तो निर्णय आणि त्यातून निर्माण झालेला वाद एवढ्यात शमणार नाही असं दिसतंय. येत्या काळात यावरून आंदोलनं होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. वैभव सोनवणेसह ज्ञानेश्वर काळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. हाच तो डाव आणि खालची टांग. कारण महाराष्ट्र केसरीच्या मातीवरच्या फायनलमध्ये सोलापूरचा पैलवान महेंद्र गायकवाडनं खालची टांग लावून सिकंदर शेख या पैलवानाला धक्का दिला आणि त्याचा पराभव केला. मात्र या खालची टांगसाठी महेंद्रला दिलेले 4 गुण हा निर्णय चुकीचा असल्याचा दावा सिकंदर समर्थकांनी सुरू केला आहे. सोशल मीडियातून सिकंदरवर अन्याय झाल्याचं कॅम्पेन चालवलं जात आहे. सामन्याच्या दरम्यान सुद्धा सिकंदरच्या परीक्षकांनी पंचांच्या निर्णयाला आक्षेप घेतला होता. मात्र ज्युरींनी पुन्हा व्हिडिओ रेफरल घेत महेंद्र गायकवाडला 4 तर सिकंदर शेखला 1 गुण दिला होता आणि त्यामुळे सिकंदर शेख या लढतीत पराभूत झाला. वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाओसमध्ये दाखल झालेत. दाओसमध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिंदे यांचं स्वागत केलं. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेसाठी मुख्यमंत्री दाओसमध्ये दाखल झाले आहेत. उद्या मुख्यमंत्र्यांचे अनेक भरगच्च कार्यक्रम आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाओसच्या दौऱ्यावर गेले तर इकडे मुंबईत खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. दाओसला जाण्यापेक्षा गुजरातला जाऊन राज्यातून गेलेले उद्योग परत आणा असा टोला राऊत यांनी लगावला. तर केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी संजय राऊत यांच्या टोल्याला जशास तसं उत्तर दिलंय. दाओसमध्ये पोहोचले मुख्यमंत्री. संजय राऊतांची आरोपांची जंत्री.
दाऊसमधले करार कसे होते ते आम्हाला माहिती आहेत. गुजरातला गेलेल्या कंपन्या परत आणा. ते तुमच्या नाकासमोर जे उद्योग पळून नेले ते आधी आणा. संजय राऊतांनी लगावला टोला. राज्यात गुंतवणुकीचं पर्व, सत्ताधाऱ्यांचं उत्तर. राज्यात मोठी परदेशी गुंतवणूक आणून उद्योगाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती वाढावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोसला पोहोचलेत. तर इकडे मुंबईत संजय राऊतांनी नेहमीच्या शैलीत शाब्दिक हल्ले चढवले. दावोसचे करार कसे होतात हे आम्हाला माहिती आहे. तिथे जगभरातून राज्यकर्ते येऊन करार करतात. त्यानंतर कराराचे मोठे आकडे सांगितले जातात. मात्र किती कोटींचे करार केले ते राज्यकर्ते सिद्ध करू शकलेले नाहीत, असा नवा मुद्दा संजय राऊतांनी उपस्थित केला. दाऊसमधून काय येते आम्हाला माहीत नाही, पण इथे तुमच्या नाकासमोर जे उद्योग पळून नेले ते आधी आणा. मिहानमधून, महाराष्ट्रातल्या इतर भागातून, एअरबस, वेदांत, फॉक्सकॉन किंवा असे अनेक 2 लाख कोटीच्या वरचे गुंतवणूक ही तुमच्या नाकासमोर गुजरात आणि इतर राज्य घेऊन गेले. ती आधी घेऊन आलात तर तुमच्या दाऊसचा जाण्याला अर्थ आहे. दाऊसमधले करार कसे होते ते आम्हाला माहिती आहेत. फॉक्सकॉन, वेदांता, ड्रग्स पार्क असेल किंवा एअरबस प्रकल्पावरून विरोधक सातत्यानं सरकारवर टीका करतायत. तर दावोस दौऱ्याच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी केलेली टीका म्हणजे निव्वळ पोटशूळ असल्याचा चिमटा सत्ताधाऱ्यांनी काढला. हा प्रश्न आधी संजय राऊतांना विचारला पाहिजे की ते गुजरातला का गेले प्रकल्प. मागच्या महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ते गेले, हे काही दाखवू शकले नाही. आता दावोसला सन्माननीय मुख्यमंत्री गेलेत. निश्चितपणाने महाराष्ट्रामध्ये भरीव त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट 100% येईल अशा प्रकारचा समस्त महाराष्ट्राला विश्वास आहे. राज्यात नवे मोठे उद्योग येऊन रोजगार वाढावा यासाठी प्रत्येक राज्य सरकार प्रयत्न करत असतात, तर विरोधी पक्ष राज्य सरकारच्या धोरणावर टीका करत असतात. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दावोस दौऱ्यातून सरकारच्या हाती काय लागतं यावर पुढील राजकीय घडामोडी घडतील हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवर आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीका केली. मुंबईतले रस्ते कामांच्या निविदांवरून आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली. महानगरपालिकेवर प्रशासक असताना 400 किलोमीटरच्या रस्त्यांचा प्रस्ताव कुणी दिला असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. 6,000 कोटींची कामं प्रशासकानं मंजूर करणं कितपत योग्य आहे, हे लोकशाहीला धरू नये का? रस्त्यांची ही कामं बजेटमध्ये कशी आणणार, अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती आदित्य ठाकरे यांनी केली. तसंच मुंबईचा जोशीमठ झाला तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आदित्य ठाकरे यांनी शिंदे फडणवीस यांनी आत्तापर्यंत केलेल्या मेट्रो, जलयुक्त शिवार आणि इतर रस्त्यांच्या कामांच्या संदर्भात आरोपांची सरबत्ती केली. प्रत्येक गोष्टीसाठी वेगळं बजेट मान्य केलं जातं. मग काही काही वेळा आपण बघतो गटारांसाठी असेल, रस्त्यांसाठी असेल, वस्त्यांसाठी असेल, सोशल वर्कसाठी असेल, डिस्पेन्सरीसाठी असेल. जसं आता आपण बघत असाल हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हा आमच्या काळी, शिवसेनेच्या काळी मान्य झालेला प्रकल्प होता. उद्धव साहेबांचं स्वप्न होतं. फोटो घटनाबाह्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री लावतात. ठीक आहे, त्याच्यावर मला काही जायचं नाहीये, पण तरी ते जरी असलं तरी तुम्ही कुठच्या स्कीम मधून एवढा मोठा पैसा डायव्हर्ट करणार आणि इथे दाखवणार, तुम्ही बजेटमध्ये कसं दाखवणार आहात? इमर्जन्सी नाहीये, कुठेही लॉकडाऊन नाहीये जसं मागच्या 2 वर्षात होती. आता निवडणुका होणं गरजेचं आहे, कधीही येऊ शकतात. आणि मग अशा परिस्थितीमध्ये एवढे मोठी संख्या रस्त्यांची आणि एवढा मोठा फंड हा अप्रूव्ह करणं, हा मान्य करणं लोकशाहीमध्ये किती उचित राहील, जिथे आता लोकप्रतिनिधी नाहीयेत. नाहीतर प्रत्येक वेळी आपल्याला माहिती आहे की स्टँडिंग कमिटी असेल, जनरल बॉडी असेल, प्रत्येक पक्षाचा व्यक्ती तिथे असतो, रिप्रेझेंटेशन सगळ्यांचं असतं. पारदर्शकपणे ही सगळी कामं होत असतात. पहिल्यांदा आपल्याला असं दिसतंय की एवढ्या मोठ्या संख्येत कामं होताना हे कुठेही लोकप्रतिनिधींना विचारलं जात नाहीये. पण 66%हून जास्ती म्हणजे एक रस्ता 1 किलोमीटरचा जो ह्या मुंबईमध्ये आतापर्यंत 1 किलोमीटर 10 कोटीला व्हायचा, तो आता 17 कोटीला होणार आहे. 1 किलोमीटर आता 17 कोटीला होणार आहे, तुम्ही विचार करा. पण हे सगळं होत असताना जर ह्या कॉन्ट्रॅक्टरसाठी
SOR 20%नी वरती केलं असेल, मग BMCने अजून हे 8% सरासरी जे अबववर आलेले आहेत त्यांच्याबरोबर निगोसिएशन का नाही केलंय? साधारणपणे कामं द्यायच्या आधी निगोसिएशन करायला लागतात कुठच्याही एजन्सीला, आणि किती अजून खालती आणू शकतो, एस्टिमेट प्राइसेस जवळ आणू शकतो, हे विचार करणं गरजेचं असतं. तिकडे दाओसच्या दौऱ्यावरून शिवसेना ठाकरे गटच नव्हे तर भाजपचे नेते प्रमोद जठार यांनी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट प्रश्न विचारलाय. 5 वर्षांपूर्वी आलेल्या रिफायनरी प्रकल्पाचं नेमकं काय झालं असा प्रश्न जठार यांनी उपस्थित केला. या निमित्तानं शिवसेनेच्या ठाकरे गटानं सुद्धा टीका करण्याची संधी साधून घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दावोस दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते प्रमोद जठारांनी रिफायनरीच्या मुद्द्यावरून प्रश्न उपस्थित केले. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दावोसला जाण्याऐवजी गुजरातला गेलेले प्रकल्प आणण्याचा टोला लगावला होता. तर आता एकनाथ शिंदेंसोबत सरकारमध्ये असलेल्या भाजपनंही रिफायनरीच्या मुद्द्यावरून सवाल विचारलाय. रिफायनरीचा प्रकल्प पूर्णत्वाला गेला तरच जगातल्या उद्योजकांचा विश्वास बसेल असा मुद्दा प्रमोद जठारांनी उपस्थित केला. जर हा प्रकल्प पूर्णत्वास गेला तर परदेशातनं येणाऱ्या अनेक प्रकल्पाच्या मालकांना शाश्वती होईल की महाराष्ट्रामध्ये आम्ही प्रकल्प नेला तर 5 वर्षाच्या आत तो सुरू होईल. हा विश्वास द्यायचा असेल तर माननीय मुख्यमंत्री साहेब रिफायनरीचा राजापूरमधला रत्नागिरीतला प्रकल्प लवकरात लवकर सुरू करा, तर दाहोसवाले सुद्धा आपल्यावर विश्वास ठेवतील. प्रमोद जठारांनी मुख्यमंत्र्यांचा दौरा आणि रिफायनरीवरून सवाल विचारल्यानं शिवसेना ठाकरे गटाला चांगल्याच गुदगुल्या झाल्या. टीकेची आयती संधी ठाकरे गटानं साधून घेतली. मी तुम्हाला आज सांगतो की भारतीय जनता पार्टीला कुठलाही नाणारचा प्रकल्प आणायचा नाहीये, बारसूचा प्रकल्प आणायचा नाही. मी त्यावेळेला विधान केलं होतं, आजही करतो. भारतीय जनता पार्टीला फक्त आणि फक्त शिवसेनेला बदनाम करायचं आहे, शिवसेनेबद्दल त्या ठिकाणी संभ्रम निर्माण करायचा आहे. त्यामुळं यांच्याकडून काही होणार नाही, तो नाणार पण होणार नाही आणि बारसू पण होणार नाही. हा केवळ राजकारणाचा फंडा आहे. एक लक्षात घ्या, आमचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे दावोसला गेले तरी आहेत. आधीचे मुख्यमंत्री असे काही गेलेले मला आठवत नाहीत. मला वाटतं त्यांचे मंत्रीच जात होते. आणि आज जेव्हा मुख्यमंत्री तिथे जात आहेत, माननीय उद्योगमंत्री सुद्धा ऑलरेडी तिथे गेलेले आहेत, तर महाराष्ट्रासाठी चांगली कामं करायचं आणि एक चांगला लोकांसाठी रोजगार घेऊन येण्याचा प्रयत्नही करतायत. प्रमोद जठारांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सवाल विचारल्यानं बाळासाहेबांची शिवसेना पक्षानंही त्यांची भूमिका परखडपणे मांडली. कोकणातल्या रिफायनरी प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक होणार आहे. हजारो बेरोजगारांना यामुळे रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प कधी मार्गी लागतो याकडे राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता बोलूयात निवडणुकांच्या काही बातम्यांकडे. राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोकण आणि अमरावती इथल्या निवडणुकांचं चित्र आता स्पष्ट झालंय. मराठवाड्यात बंडखोरी चर्चेत आहे, तर नाशिकमध्ये सत्यजित तांबे यांची उमेदवारी हा चर्चेचा नव्हे तर इथून पुढच्या बऱ्याच मोठ्या वादळाची सुरुवात ठरणार असं दिसतंय. नाशिकमध्ये आता शुभांगी पाटील आणि सत्यजित तांबे यांच्यात थेट लढत आहे. नागपूरमध्ये एकूण 27 अर्ज आले होते, त्यापैकी आज चर्चेचा विषय ठरलेला नाकाळेंच्या उमेदवारीचा अर्ज मागे घेण्यात आला. नाकाळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं भाजपचे नागो गाणार, महाविकास आघाडीचे सुधाकर हडबाले आणि राजेंद्र झाडे तसंच सतीश इटकेलवार यांच्यामध्ये काटेकी टक्कर होणार आहे. अमरावती पदवीधर मतदारसंघातल्या निवडणुकीसाठी एका जागेकरता तब्बल 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. औरंगाबादमध्ये थोडं वेगळं चित्र आहे. इथे राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे विरुद्ध भाजपचे उमेदवार किरण पाटील यांच्यात खरी लढत आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातील लढतीचं चित्र स्पष्ट झालंय. काँग्रेसचे बंडखोर सत्यजित तांबे आणि 2 अपक्ष उमेदवार इथे रिंगणात असून इथे तिरंगी लढत होणार आहे. मात्र या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपनं अद्याप कुणालाही पाठिंबा जाहीर केलेला नाही. त्यामुळे लढतीतला सस्पेन्स कायम आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत दिवसेंदिवस रंगत वाढत चालली आहे.
कारण उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्याचं पाहायला मिळालं। या मतदारसंघातील लढतींचं चित्र आता स्पष्ट झालंय। काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे, अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील आणि सुभाष जंगले या तिघांमध्ये निवडणुकीचा सामना रंगणार। खरं तर अर्ज भरण्याच्या दिवसापासून या निवडणुकीत राजकीय नाट्याला सुरुवात झाली। सत्यजित तांबेंच्या बंडखोरीनंतर अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली आणि पाठिंब्याची मागणी केली। त्यामुळे शुभांगी पाटील महाविकास आघाडीच्या संभाव्य उमेदवार म्हणून चर्चा सुरू झाली। पण मवियाच्या वाटणीत ही जागा काँग्रेसची असल्यानं काँग्रेसच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। दरम्यान उमेदवारीविषयी मवियाचा घोळ कायम असताना उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी शुभांगी पाटील नॉट रिचेबल झाल्या। तर इकडे माजी मंत्री बबनराव घोलपांनी अपक्ष उमेदवार सुभाष जंगले यांना पाठिंबा देण्याची मागणी उद्धव ठाकरेंकडे केली। त्यामुळे या निवडणुकीत आणखी एक ट्विस्ट आला। मी त्या खोटं बोलत होत्या, 1 लाख मतं नोंदवली वगैरे वगैरे, आम्ही त्याच्या संदर्भात बोललोय परंतु आता नंतर साहेबांनी आम्हाला असं सांगितलं की आता आम्ही नंतर निर्णय घेऊ आणि कोणाला द्यायचं ते आम्ही 3 पक्षाचे माणसं मिळून आम्ही निर्णय घेऊ असं म्हणून आम्ही बाहेर निघालो। बबनराव घोलपांच्या मागणीमुळे नाशिक पदवीधर मतदारसंघातल्या उमेदवारावरून उद्धव ठाकरेंच्या पक्षात मतभेद असल्याचं समोर आलं। एकीकडे बबनराव घोलपाने सुभाष जंगलेंना पाठिंब्याची मागणी केली, तर दुसरीकडे शुभांगी पाटील यांनी उद्धव ठाकरेंचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा केला। मी आमच्या माननीय उद्धव साहेबांशी माझी चर्चा झाली। राऊत साहेबांनी आत्ताच तुम्हाला तुमच्याच माध्यमाने सांगितलं, राऊत साहेबांनी जो विश्वास दाखवलेला आहे, शिवसैनिकांचा विश्वास आहे। नाना पटोले साहेबांशी माझी चर्चा चालू आहे, अजितदादांशी माझी चर्चा चालू आहे, माननीय आमचे जयंत पाटील साहेबांशी चर्चा आहे। नक्कीच एक सामान्य कार्यकर्त्याला घराणेशाही लोटून न काम करणाऱ्याला त्यांनी विश्वास आता दाखवला नाही। पहिली महिला पदवीधर आमदार कोण देईल तर महाविकास आघाडी जनता देईल। नाशिक पदवीधर निवडणूक तिरंगी होणार असली तरी मविया आणि भाजपनं कुणालाही अधिकृतपणे पाठिंब्याची घोषणा केली नाही। पण भाजपकडून सत्यजित तांबेंना पाठिंबा दिला जाण्याची दाट शक्यता आहे। मात्र या दोन्ही बाजूंच्या घोषणेनंतर लढतीचं चित्र अधिक स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर केसरकरांनी अजितदादांना एक छान बातमी दिली। ती नेमकी काय आहे? इक्बाल सिंह चहल यांच्या चौकशीत नेमकं काय झालं यासह अन्य काही महत्त्वाच्या बातम्या। तुळापूर इथे 343वा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला। स्थानिक आमदार अशोक पवार यांच्यासह ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा राज्याभिषेक सोहळा पार पडला। अमरावती जिल्ह्यामधील दर्यापूर तालुक्यामधील संत गाडगे यांची कर्मभूमी असलेल्या ऋणमोचनमध्ये भव्य यात्रा भरवण्यात आली आहे। गेल्या 117 वर्षांपासून हा यात्रा महोत्सव आयोजित करण्यात येतोय। या काळात संत गाडगे बाबा यांच्या संस्थेमार्फत हजारो दिव्यांग निराधारांना अन्नदान आणि वस्त्रदान करण्यात येतं। वेस्ट इंडिजमधील भारताचे राजदूत डॉक्टर के.जे. श्रीनिवासा यांनी जळगावच्या मळनेर इथल्या प्रसिद्ध मंगळ ग्रह मंदिराला भेट देऊन मंगळ ग्रहाची महापूजा केली। यावेळी मंगळ ग्रह संस्थांच्या वतीनं डॉक्टर के.जे. श्रीनिवासा यांचा सन्मान करण्यात आला। वेस्ट इंडिजमधील गयाना देशामध्ये भारतीय कंपन्यांना गुंतवणुकीची सुवर्ण संधी देत असल्याचं यावेळी श्रीनिवासा यांनी सांगितलं। लातूरच्या दिवाणजी मंगल कार्यालयामध्ये डॉग शोचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यामध्ये 25 जातींचे 550 कुत्रे सहभागी झालेले होते। डॉग शो पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केलेली होती। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आजपासून दिल्लीच्या एनडीए कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या या बैठकीत भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री सहभागी होणार आहेत आणि या बैठकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भव्य रोड शो सुरू झालेला आहे। या रोड शोसाठी दिल्लीमध्ये जय्यत तयारी देखील करण्यात आलेली होती। भारताच्या 74व्या
दिनानिमित्त राजधानी दिल्लीमध्ये दरवर्षाप्रमाणे यंदाही राजपथावरती देशाची ताकद आणि संस्कृतीची झलक पाहायला मिळणार आहे. यासोबतच भव्य परेडही पाहायला मिळणार आहे. भारतीय सैन्य दल, नौदल आणि हवाई दलाच्या पथकांची जोरदार तालीम राजपथावरती पाहायला मिळते. राजस्थानमध्ये सातत्यानं पारा घसरतोय आणि माउंट अबूमध्ये तब्बल उणे 7 तापमानाची नोंद करण्यात आली. माउंट अबूमध्ये पारा घसरल्यानं सर्वत्र बर्फाळ वातावरण झालेलं होतं. उत्तर भारतामध्ये वाढलेलं धुकं आणि थंडीमुळे रेल्वे गाड्यांच्या दळणवळणावरती परिणाम झालेला आहे. कानपूरमध्ये अनेक ट्रेन थंडी आणि धुक्यामुळे रद्द झालेल्या आहेत. प्रवाशांना थंडीमध्ये कुडकुडत रेल्वेची वाट पाहत बसावं लागतंय. दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतामध्ये सध्या कडाक्याची थंडी पडते. दिल्लीमध्ये थंडगार वारे वाहत असताना दिल्लीकर अक्षरशः कुडकुडतायत. कडाक्याच्या थंडीमध्ये दिल्ली, NCR सह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये दाट धुक्याची चादर पसरली आहे आणि या धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यानं सर्व वाहनांचा वेगही मंदावलाय. हैदराबाद तेलंगणामध्ये पतंग फेस्टिवल आयोजित करण्यात आलेला आहे. पतंगाचं वेड जुनं असून अनेक वर्षांपासून ही परंपरा जपली जाते. त्यामुळे यंदा देखील मोठ्या उत्साहात पतंगबाजी केली जाताना दिसते. संक्रांतीच्या पतंगोत्सवात सुरुवात झाली होती आणि दिवसभर शहरामध्ये डीजेच्या जोरावर आवाजात पतंगाला ढील देण्यात आलेली होती. जोशीमठ मध्ये सातत्यानं जमीन खचतीये. जोशीमठ इथे जमीन दर दिवशी सातत्यानं खचतेय. तर जोशीमठ मध्ये राहणाऱ्या नागरिकांनी राहती घरं वाचवण्यासाठी यज्ञांचं आयोजन केलेलं आहे. जोशी मठाची जमीन ही दिवसेंदिवस खचत चाललेली आहे आणि जोशी मठाच्या भागात राहणाऱ्यांचा धोका अद्याप आलेला नाहीये. भूस्खलनग्रस्त जोशी मठातील हॉटेलचं तोडकाम सुरू आहे. जोशी मठमध्ये आणखी 2 हॉटेल्स धोकादायकरित्या झुकलेत. त्यामुळे या परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. दिल्ली विधानसभेचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. भाजपचे आमदार ऑक्सिजन मास्क घालून आणि ऑक्सिजन सिलेंडर घेऊन दिल्ली विधानसभेमध्ये पोहोचले. दिल्लीतील लोक विषारी हवेनं मरत असल्याचं भाजप आमदारांनी म्हटलंय. तामिळनाडूमध्ये पोंगल सणादरम्यान बैल नियंत्रणाचा लोक आणि पारंपरिक खेळ जलीकट्टूचं आयोजन करण्यात आलेलं आहे. जलीकट्टूमध्ये सहभागी होणारे बैल हे विशेष जातीचे असतात. वर्षभर पौष्टिक आहार देऊन त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. प्रशिक्षण घेणाऱ्या बैलांची वैद्यकीय चाचणीही करण्यात आलेली आहे. हरियाणामधील गुरुग्राममध्ये चुकीच्या बाजूने येणाऱ्या पोलिसांच्या एरवी व्हॅननं समोरून येणाऱ्या स्विफ्ट वाहनाला धडक दिली. या अपघातात 6 महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झालेला आहे. तर त्याचवेळी कारमधील 5 जण जखमी झाले. महाराष्ट्र केसरीमध्ये मातीवरच्या कुस्तीतील अंतिम फेरीमध्ये सिकंदर विरोधात 4 गुण दिल्यानं पंच मारुती सातव यांना धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलीस दलातील शिपाई संग्राम कांबळे यांनी फोनवरून धमकी दिल्याची तक्रार सातव यांनी स्पर्धा अध्यक्षांकडे केलेली आहे. या प्रकरणी कोथरूड पोलिसात तक्रार दाखल करण्यात येणार आहे. मालेगावात राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन करण्यात आलं. दरम्यान सटाणा रोड मोसम चौफुलीवरती पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता. पालकमंत्री दादा भुसे यांचा संपर्क कार्यालय आणि बंगल्याकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आलेले आहेत. सक्तीची कर्जवसुली थांबवण्याची मागणी करत मालेगावात शेतकऱ्यांनी बिऱ्हाड मोर्चा काढला. राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली हे शेतकरी दादा भुसे यांच्या घरावर धडकणार होते. पोलिसांनी त्यांना अडवत ईदगाह मैदानावरती त्यांच्या बसण्याची व्यवस्था केलेली आहे. नंदुरबार जिल्ह्यामधल्या शहादा कुकडेल भागामध्ये खोदकाम करताना शिवलिंग, चबुतरा आणि पादुका आढळून आलेल्या आहेत आणि यासोबत पाडळदा गावामध्ये जुने घराचं बांधकाम करत असताना पुरातन तोफा आढळून आलेल्या आहेत आणि या पुरातन वस्तू पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केलेली होती. आपण पाहत आहेत दिवसभराच्या बातम्या. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल हे आज ईडीच्या चौकशीला सामोरे गेले. मात्र त्यांच्या ईडीच्या चौकशीत ट्विस्ट निर्माण झालाय. कारण ईडी चौकशीची ही नोटीस ही आपल्याला व्यक्तिशः म्हणून आली नव्हती, तर ती आयुक्त पदाला आली होती, असं इक्बाल सिंह चहल यांनी म्हटलंय. एवढंच नाही तर कोविड काळातील कंत्राट घोटाळ्याचे आपण स्वतःच तक्रारदार असल्याचं इक्बाल सिंह चहल यांनी म्हटलंय. आपल्यावर कोणताही आरोप नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
आपली चौकशी नव्हती तर आपण माहिती देण्यासाठी गेल्याचंही चहल यांनी आवर्जून सांगितलं. जवळपास 4 तास चौकशी झाली. कोविडच्या काळातल्या विविध उपाययोजनांच्या साठीच्या कंत्राटासंदर्भात काहींनी बनावट कागदपत्र सादर केल्याचं निदर्शनास आल्यानंतर पोलिसांना पत्र लिहून याची शहानिशा करण्यासाठी कळवल्याचं सुद्धा चहल यांनी म्हटलंय. ईडीच्या चौकशीला पालिकेकडून सहकार्य करण्यात येईल. त्याचप्रमाणे पुन्हा चौकशीला बोलवल्यास सुद्धा येऊ असंही त्यांनी स्पष्ट केलंय. 2023ला आम्ही त्यांना सर्व माहिती त्यांच्याकडे वर्क केली आणि ते जो माहिती आम्ही दिली त्या एजन्सी संदर्भात त्याच जो इश्यूजच्या मला समन प्राप्त झाला. BMC ॲडमिनिस्ट्रेटर आणि आयुक्त म्हणून जे काही BMCकडून त्यांनी माहिती मागितली त्याच विषयाची आणि ॲज अ गव्हर्मेंट सर्वंट एक शासकीय अधिकारी म्हणून आणि एक BMCचा प्रमुख म्हणून हे माझी कर्तव्य आहे, हे माझी ड्युटी आहे की जे काही इन्फॉर्मेशन प्रवर्तन निर्देशालयाने ईडीने मला विचारलेली आहे ते देणं माझी ड्युटी आहे की जे काही इन्फॉर्मेशन प्रवर्तन निर्देशालयाने ईडीने मला विचारलेली आहे ते देणं माझी ड्युटी आहे, बंधनकारक आहे. त्याप्रमाणे आज हे सर माहिती क्वेश्चनरनुसार त्यांना द्यायला आलो होतो. ते माहिती त्यांच्या मी सुपूर्द केली आहे आणि त्यांना मी हे सुद्धा विनंती केली आहे ईडीला की यापुढे सुद्धा त्यांना जर काही ॲडिशनल माहिती लागली तर आम्ही पूर्ण ॲडिशनल माहिती सुद्धा देऊ आणि आम्ही पूर्ण सहकार्य करू. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून सरकारची कोंडी करणारे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना केसरकर यांनी उत्तर दिलंय. अजित पवार यांची मंत्रिमंडळ विस्ताराची इच्छा आपण लवकरच पूर्ण करणार असल्याचं शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलंय. अजित पवार ज्या सूचना देतात त्या आम्ही पाळतो, त्यानुसार लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करू असं केसरकर म्हणाले. ते सावंतवाडीमध्ये माध्यमांशी बोलत होते. एवढं 165 आमदारांचं पाठबळ त्यांना विश्वासदर्शक ठरावाच्या निमित्तानं मिळालेलं असताना मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याच्या करता का घाबरतायत? कुणी यांना थांबवलंय? कुठं घोडं पेंड खातंय? हे पण राज्याच्या जनतेला कळलं पाहिजे. त्यांची इच्छा जी आहे विस्तार मंत्रिमंडळाचा व्हावा लवकरच पूर्ण करणार, कारण अजितदादांनी सांगितलं ते सगळं आम्ही ऐकतो आणि त्याच्यामुळे त्यांनी जी ही सूचना दिली त्याचं लवकरच त्याचं सुद्धा पालन होईल. खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवलाय. मी तुरुंगात असताना 15 ते 16 वेळेला हनुमान चालिसा पठण करत होते आणि त्याचा दंड म्हणून ठाकरेंचं सरकार कोसळलं असा अजब दावा नवनीत राणा यांनी केला. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी मला महाविकास आघाडी सरकारच्या काळात जेलमध्ये टाकलं, त्यामुळे हनुमानजीनं त्यांना दंड दिला असा घणाघातही त्यांनी केला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला 14 दिवस 47 डिग्री तापमानात राहावं लागलं जेलमध्ये. तेव्हा मी सतत 15 ते 16 तास हनुमान चालिसाचं वाचन केलं, त्यामुळे हनुमानजीनं त्यांना दंड दिला आणि ठाकरे सरकार पडलं असं नवनीत राणा म्हणाल्या. 14 दिवस 13 दिवस मला जेलमध्ये टाकला आणि 47 डिग्रीमध्ये थरथर पाणी असं टपटप जात होता. जर जेवण तिकडचं विचारलं तुम्ही तर काहीच विचारू नका. नाकात बास जरी गेली तर असं वॉमिटिंग होत होती आणि या परिस्थितीमध्ये टाकला आणि तेव्हा मी कंटिन्यू 15-16 तास फक्त हनुमान चालिसा वाचलं. मी म्हटलं एक बाईची बद्दुआ आणि बाईची हाय हा कधी वाया जाणार नाही आणि ते वाया गेलीच नाही. हनुमानजीने असा जोरदार त्यांना दंड दिला. अत्याचार कधी बर्दाश्त करू नये, कोणालाही अत्याचार बर्दाश्त करायचंच नाही. तिकडे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत अनेकदा अपशब्द वापरून अडचणीत येतात. याही वेळेला संजय राऊत यांनी एक नवीन वाद निर्माण केलाय. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल बोलताना राऊत यांची जीभ घसरली आणि यानंतर राणेंकडून सुद्धा संजय राऊत यांना जशास तसं उत्तर देण्यात आलं. संजय राऊतांनी उच्चारलेला शब्द आम्ही बीप केला, कारण ही असली असभ्य आणि टपोरी भाषा कुणीही वापरत नाही.
मात्र संजय राऊतांनी तो असभ्य शब्द वापरला. पत्रकारांनी संजय राऊतांना नारायण राणेंविषयी प्रश्न विचारला, मात्र त्यांना त्या प्रश्नावर उत्तर द्यायचं नव्हतं. संजय राऊत नो कमेंट्स असं म्हणू शकले असते, पण संजय राऊतांनी असंसदीय शब्दाचा वापर केला. पत्रकारांनी नेमकं काय विचारलं आणि संजय राऊतांनी काय उत्तर दिलं, पुन्हा ऐका. काल नारायण राणे भांडूपमध्ये होते, त्यावेळेस त्यांनी एक आरोप केलेला आहे की सर सीएम केंद्रीय मंत्री नारायण राणे, त्यांचा मुलगा आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे हे तिघेही आक्रमक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. राजकीय प्रतिस्पर्ध्याचा कमी शब्दात जास्तीत जास्त समाचार घेण्यासाठी राणे कुटुंब ओळखलं जातं. नारायण राणेंविषयी अपशब्द वापरणाऱ्या संजय राऊतांवर राणे कुटुंबानं हल्लाबोल केला नसता तरच नवल. राजकीय नेत्यांच्या वक्तव्यांना माध्यमांमध्ये प्रसिद्धी मिळत असते. न्यूज चॅनल्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून नेत्यांची वक्तव्य क्षणात व्हायरल होतात. मात्र संजय राऊतांनी वापरलेली ही भाषा कोणतंही कुटुंब त्यांच्या घरात बसून टीव्हीवर पाहू शकत नाही. राजकीय नेते अनेकांचं प्रेरणास्थानही असतात, त्यामुळे राजकीय नेत्यांनी वक्तव्य करताना भान राखणं गरजेचं आहे. आणि संजय राऊतांनी तर भान राखून तारतम्य दाखवण्याची गरज निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. वळूयात पुढच्या बातमीकडे. सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण चव्हाण यांच्यासह 2 जणांच्या विरोधात 1,20,00,000 रुपये घेतल्याप्रकरणी फसवणूक आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये ॲडव्होकेट प्रवीण चव्हाण, शेखर सोनाळकर आणि उदय पवार यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी सूरज झवर यांनी डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. असं होतं की BHR बँक भाईचंद हिराचंद रायसोनी ही पतसंस्था ही लिक्विडेशनमध्ये आली होती. याचे प्रॉपर्टीज काही ऑप्शनमध्ये आलेल्या होत्या. आम्ही त्या ऑप्शनमध्ये काही प्रॉपर्टीज माझ्या वडिलांची जी कंपनी आहे त्या नावाने परचेस केले. ती प्रॉपरेटरशिप कंपनी होती. ते प्रॉपर्टीज परचेस केल्यानंतर 6 वर्षानंतर त्याच्यामध्ये एक 5 वर्षानंतर एक फिर्याद झाली. त्या फिर्यादीच्या अनुसार आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. नंदुरबार जिल्ह्यामधल्या शहादा कुकडेल भागामध्ये खोदकाम करताना शिवलिंग, चबुतरा आणि पादुका आढळून आलेल्या आहेत. आणि यासोबतच पाडळदा गावामध्ये जुने घराचं बांधकाम करत असताना पुरातन तोफा आढळून आलेल्या आहेत. आणि या पुरातन वस्तू पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केलेली होती. औरंगाबाद शहरामधील बीड बायपास इथल्या संग्रामनगर उड्डाणपुलाजवळील आणि MIT कॉलेज जवळील रस्त्याची आणि पुलांची कामं गेल्या बऱ्याच वर्षांपासून रखडली आहेत. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या कामाची पाहणी करत अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. मावळ तालुक्यामध्ये जखमी अवस्थेमध्ये बिबट्या आढळल्यानं गावामध्ये दहशत पसरलेली होती. मावळ वन विभागाला ही बाब कळताच त्यांनी बिबट्याला जेरबंद केलं. या बिबट्याला उपचारांसाठी पुण्यामध्ये हलवण्यात आलेलं आहे. बाईक स्वाराला रस्त्यामध्ये अडवून लूट करणाऱ्यांना लातूर पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आणि त्यांच्याकडून 43,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. लातूरच्या निलंगा शहरामधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामधील अतिक्रमणांवरती धडक कारवाई करण्यात आलेली आहे. पोलीस बंदोबस्तामध्ये हे अतिक्रमण काढण्यात आलं. बीड शहरामधील जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारत परिसरामध्ये महापुरुषांचे प्रस्तावित पुतळे तत्काळ उभारण्यात यावेत अशी मागणी करण्यात येते आणि त्यासाठी आंदोलकांनी मावळ्यांचा वेश करत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली आहे. महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरच्या इंद्रावती नदीवर मोठ्या पुलाचं बांधकाम सुरू आहे आणि या पुलाच्या बांधकामाविरोधात छत्तीसगडच्या हद्दीतील हजारो आदिवासी रस्त्यावर उतरलेले होते. खनिज संपत्तीची लूट करण्यासाठी या पुलाचं काम होत असल्याचा आरोप करण्यात येतोय. राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये वेटलिफ्टिंगमध्ये भारताला पदक मिळवून देणारा संकेत सरगर आणि त्याचे मार्गदर्शक
मयूर सिंहासने शासनानं जाहीर केलेल्या मदतीपासून वंचित असल्याचं समोर आलंय. केंद्रासोबतच राज्य सरकार, महापालिका, जिल्हा परिषद, राजकीय नेते यांनी बक्षिसांच्या घोषणांची नुसती लयलूट केलेली आहे. मात्र गेल्या 6 महिन्यात यातील कोणतंही आश्वासन पूर्ण झालेलं नाहीये. नागरिकांमध्ये हेल्मेट विषयी जनजागृती व्हावी यासाठी वाशिमच्या उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीनं महिला हेल्मेट बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. शहरामधील बसस्थानक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, पाटणी चौक मार्गे ही महिला हेल्मेट रॅली निघाली. या हेल्मेट बाईक रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं महिलांनी देखील सहभाग घेतलेला होता. किल्ले शिवनेरीवरील हत्ती बुरुज ढासळल्यानं गड किल्ल्यांचं संरक्षण आणि देखभाल कोण करणार असा सवाल उपस्थित केला जातोय. सरकारनं उद्ध्वस्त होणारा शिवनेरी किल्ला वाचवावा, अन्यथा त्यांना शिवरायांचं नाव घेण्याचा अधिकार उरणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडच्या संतोष यांनी व्यक्त केली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा 342वा राज्याभिषेक दिन सोहळा किल्ले रायगडावरती मोठ्या संपन्न झालाय. गडपूजन, जगदीश्वर आणि शिरकाई देवीच्या पूजनानं या सोहळ्याची सुरुवात झाली आणि त्यानंतर राज सदरेवरती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेवर अभिषेक करण्यात आला. ढोल ताशांच्या गजरात पालखीची मिरवणूकही निघाली. स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा तुळापूर इथे 343वा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. स्थानिक आमदार अशोक पवार यांच्यासह ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा राज्याभिषेक सोहळा पार पडला. अमरावती जिल्ह्यामधील दर्यापूर तालुक्यात संत गाडगेबाबा यांची कर्मभूमी असलेल्या ऋणमोचनमध्ये भव्य यात्रा भरवण्यात आलेली आहे. गेल्या 117 वर्षांपासून हा यात्रा महोत्सव आयोजित करण्यात येतोय. या काळात संत गाडगेबाबा यांच्या संस्थेमार्फत हजारो दिव्यांग निराधारांना अन्नदान आणि वस्त्रदान करण्यात येतं. वेस्ट इंडिजमधील भारताचे राजदूत डॉक्टर के.जे. श्रीनिवास यांनी जळगावच्या अमळनेर इथल्या प्रसिद्ध मंगळ ग्रह मंदिराला भेट देऊन मंगळ ग्रहाची महापूजा केली. यावेळी मंगळ ग्रह संस्थांच्या वतीनं डॉक्टर के.जे. श्रीनिवास यांचा सन्मान करण्यात आला. वेस्ट इंडिजमधील गयाना देशामध्ये भारतीय कंपन्यांना गुंतवणुकीची सुवर्ण संधी देत असल्याचं यावेळी श्रीनिवास यांनी सांगितलं. लातूरच्या दिवाणजी मंगल कार्यालयामध्ये डॉग शोचं आयोजन करण्यात आलेलं. या शोमध्ये 25 जातींचे 550 कुत्रे सहभागी झालेले होते. डॉग शो पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केलेली होती. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आजपासून दिल्लीच्या NDC कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या या बैठकीत भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री सहभागी होणार आहेत आणि या बैठकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भव्य रोड शो सुरू झालेला आहे. या रोड शोसाठी दिल्लीमध्ये जय्यत तयारी देखील करण्यात आलेली होती. भारताच्या 74व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीमध्ये दरवर्षाप्रमाणे यंदाही राजपथावरती देशाची ताकद आणि संस्कृतीची झलक पाहायला मिळणार आहे. यासोबतच भव्य परेडही पाहायला मिळणार आहे. भारतीय सैन्यदल, नौदल आणि हवाई दलाच्या पथकाची जोरदार तालीम राजपथावरती पाहायला मिळते. राजस्थानमध्ये सातत्यानं पारा घसरत आपण पाहत आहे दिवसभराच्या बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज दिल्लीमध्ये जबरदस्त रोड शो पार पडला. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी पंतप्रधानांनी हा रोड शो केला. जोश, उत्साह आणि मोदींना पाहण्यासाठी ची अधीरता ही या साधारण 1-1.5 किलोमीटरच्या रोड शोचं वैशिष्ट्य ठरली. 9 वर्षानंतरही मोदी या नावाबद्दल दिल्लीतल्या सर्वसामान्यांमध्ये किती क्रेज आहे हे या रोड शोमधून दिसलं. या रोड शोच्या माध्यमातून दिल्लीत भाजपनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. दिल्ली पोलिसांनी 2 संशयित दहशतवाद्यांना जेरबंद केल्यामुळे मोठा कट उघडकीस आलाय. दक्षिणेतील हिंदू नेते या दहशतवाद्यांच्या टार्गेटवर होते. मोठा घातपात घडवण्याचा त्यांचा कट होता. मात्र पोलिसांनी वेळीच या दोघांनाही अटक केली. दिल्ली पोलिसांनी जेरबंद केलेल्या या दोघा संशयित दहशतवाद्यांच्या अटकेमुळे एका मोठ्या दहशतवादी कटाचा पर्दाफाश झालाय. नौशाद आणि जगजीत अशी या दुकलीची नावं आहेत. त्यांचे मनसुबे ऐकून पोलीसही हादरून गेलेत. दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार
नौशाद आणि जगजीतच्या टार्गेटवर हिंदू नेता होते. हे दोन्ही दहशतवादी पाकिस्तानातील आपल्या म्होरक्याच्या संपर्कात होते. पाकिस्तानी म्होरक्याच्या इशाऱ्यावरून नौशाद आणि जगजीतनं एका तरुणाची हत्या केली होती आणि पाकिस्तानी म्होरक्याचा विश्वास प्राप्त करण्याकरता त्यांनी हत्येचा एक व्हिडिओ म्होरक्याला पाकिस्तानात पाठवल्याचं उघड झालंय. जेल में नौशाद की मुलाकात कुछ टेररिस्ट से हुई थी, जिसके थ्रू ये क्रॉस बॉर्डर एलिमेंट्स के टच में आया था. जगजीत जग्गा जो है, इसने देवेंद्र बम्बिया ग्रुप के लोगों के साथ टच में आ गया था और उसके थ्रू ये अजडला के टच में आ गया था. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने जहांगीरपुरी परिसरातून या दहशतवाद्यांना 12 जानेवारीला जेरबंद केलं. त्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. आने वाले महीनों में ये राइट विंग लीडर्स को आइडेंटिफाई और असैसिनेट करने के लिए कमिटेड थे. या दुकलीच्या अटकेमुळे एक मोठा कट उघडकीस आल्याचा दावा पोलिसांनी केलाय. पाकिस्तानी हँडलर्सला खुश करण्यासाठी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात या दोघांनी भलसवा डेअरी परिसरात एका 21 वर्षाच्या तरुणाची हत्या केली होती. त्यानंतर त्याच्या हत्येचा व्हिडिओ पाकिस्तानातील म्होरक्याला पाठवला होता. या दहशतवाद्यांनी मृतदेहाचे 8 तुकडे करून ते भलसवा डेअरी आणि रोहिणी जेल परिसरात फेकले होते. त्या बदल्यात नौशादला 2 लाख रुपये मिळाले होते. दिल्ली पोलिसांनी जगजीत आणि नौशादला जहांगीरपुरीतील घरातून जेरबंद केलं होतं. गेल्या वर्षी नौशाद इथं राहण्याकरता आला होता. 4-5 साल हो गए इनको इस एरिया में, कभी ऐसा हमने देखा ही नहीं कि ये लोग ऐसे थे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नौशाद आणि जगजीत विरोधात अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. नौशाद हा हरकत उल अन्सारी या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असून जगजीत खालिस्तानी दहशतवादी संघटनेचा हस्तक अर्शदीप डल्लाशी संबंधित आहे. जगजीत आणि नौशादची तुरुंगात ओळख झाली होती. तसंच त्याची लाल किल्ला हल्ला प्रकरणातील आरोपी आरिफ मोहम्मद आणि सोहेलशी तुरुंगात भेट झाली होती. लष्करे तय्यबाचा हस्तक असलेला सोहेल 2018 मध्ये पाकिस्तानात पळून गेला होता, पण नौशाद सतत त्याच्या संपर्कात होता. या दोघांवर टार्गेट किलिंग आणि खालिस्तानी कारवायांची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पोलिसांनी या दोन्ही संशयित दहशतवाद्यांकडून 3 पिस्तूल, 22 काडतूस तसंच 2 हँड ग्रेनेड जप्त केलेत. ही दुकली मोठा घातपात घडवून आणण्याच्या तयारीत असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे दिल्लीमध्ये सध्या मोठी चहल पहल आहे. भारताच्या 74व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं राजधानी नवी दिल्लीत दरवर्षीप्रमाणे यंदाही राजपथवर देशाची ताकद आणि संस्कृतीची झलक पाहायला मिळेल. यासोबतच भव्य परेड सुद्धा पाहायला मिळणार आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि इतर अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मान्यवर यावेळी उपस्थित असतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संचलनाची मानवंदना स्वीकारतील. नवी दिल्लीमध्ये सकाळच्या धुक्यात भारतीय लष्करी जवान आगामी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं परेडसाठी रंगीत तालीम करतायत. भारतीय सैन्यदल, नौदल आणि हवाई दलाच्या पथकांची सुद्धा इथे जोरदार तालीम सुरू आहे. बातमी वाघाच्या दहशतीची. भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यामध्ये नेरला ते नागठाणा या रस्त्याच्या लगत नागरिकांना पट्टेदार वाघाचं दर्शन झालं. स्थानिकांनी तात्काळ वनविभागाला माहिती दिली. वनविभाग आणि पोलीस विभाग सतर्क असून सध्या या वाघाचा शोध घेतला जातोय. दरम्यान गावाच्या आसपास वाघ दिसल्यानं गावकरी काहीसे दहशतीत आहेत. रविवारी नेपाळच्या पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नजीक एक विमान कोसळलं. या अपघातात विमानातील सर्व 72 जणांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी अपघाताचा आणखीन एक व्हिडिओ समोर आलाय. विमानातील एक भारतीय प्रवाशानं हा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये शूट केलाय. अपघात होण्यापूर्वी अगदी काही मिनिटं त्यानं हा व्हिडिओ सुरू केला होता. या व्हिडिओत अपघाताची सगळी घटना कैद झाली. सुरुवातीला
विमान हल्ल्यानंतर थेट अपघातग्रस्त विमानाला लागलेली आग सुद्धा या व्हिडिओत स्पष्टपणे दिसते आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होतो. ही दृश्य आपण पाहतोय. हे विमान खालती उतरत आहे झपाट्यानं, पण हे उतरत असताना अचानक विमान कलंडलं आणि अवघ्या काही क्षणात, काही लक्षात यायच्या आत हा अपघात झाला. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूया. थोड्याच वेळात मायानगरी मुंबईची बित्तम बातमी माझा सहकारी विशाल पाटील सोबत. महामुंबई.